भारतीय समाज व्यवस्था रचनेवर अनेक विचारवंत समाज धोरणांचा प्रभाव आहे. तसा संतांचाही खूप मोठा प्रभाव आहे. महाराष्ट्रामध्ये संत अनेक सामाजिक व्यक्तित्वे समाजकारण करीत आपल्या कार्यशैलीने वेगळा ठसा उमटवणारे अनेक थोर होऊन गेले. महाराष्ट्राची संत परंपरा समृद्ध आहेच, समाज मनावर ती खोलवर रुजलेली देखील आहे. या सगळ्यामध्ये जनसेवा ही ईश्वर सेवा मानित समाजातील अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, शिक्षण आणि स्वच्छता यावर प्रत्यक्ष आपल्या वागण्यातून, कृतीतून एक आदर्श निर्माण करणारे संत गाडगे महाराज हे वेगळेपणानं लक्षात राहतात. आजही स्वच्छता म्हणजे परमेश्वर असे वाचले की प्रथम नजरेसमोर उभे राहतात ते म्हणजे संत गाडगे महाराज. बाबांचा वैचारिक वारसा चालवून त्यांचे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष सेवा कार्यात उतरवून जीवन जगणारे आजही आहेत. संत परंपरेतील एक अलौकिक संत गाडगे महाराज हे 12 बलुतेदारांपैकी एक उपेक्षित परीट जातीत होऊन गेले. समाजातील अन्याय, अत्याचार, दांभिकता, कर्मकांड, भ्रष्टाचार, हिंसाचार, भोंदूगिरी, दैववाद, व्यसनाधीनता, चंगळवाद, अज्ञान, अंधश्रद्धा, आळशी वृत्ती, विषमता, लाचारी आणि फसवेगिरी पाहून व्यथित अंतःकरणाने गृहत्याग करणारे संत गाडगे बाबा फक्त देबू म्हणून घराबाहेर पडले होते. देवधर्माच्या आणि रूढी परंपरेच्या नावाखाली फसणारा भोळा भाबडा समाज पाहून देबूजींचे कार्य स्वतःपासून सुरू झाले. मी समाजसेवा करतो हा दंभही त्यांच्यामध्ये नव्हता. संत परंपरेच्या वाटेवरून त्यांचा प्रवास सुरू असला तरी तो स्वतंत्र होता. समाजातील गरिबांच्या लेकरांना शिक्षण मिळावे म्हणून बाबांनी शिक्षणासाठी जनजागृती केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गाडगेबाबा कीर्तनातून अभिमानाने उल्लेख करून आंबेडकरांसारखे मोठे व्हा असे सांगत असत. गाडगेबाबांनी शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण सुधारतेचे साधन मानले होते. कोणाचेही शिक्षण थांबले तर मला नाशिक धर्मशाळेच्या पत्त्यावर एक पत्र पाठवून कळवा. विद्यार्थी ज्ञानासाठी तहानलेला पाहिजे असे सांगून बाबांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कारखान्यातून वस्तू बनवता येतात, परंतु माणुसकीचा संस्कार प्रबोधनातून होतो हे लक्षात आल्यामुळे बाबांनी कीर्तनातून प्रबोधन केले. त्यांची दशसूत्री माणूस घडवणारे तत्त्वज्ञानच आहे. त्यांच्या कीर्तनात सर्व विषयांचा समावेश आहे. बाबांनी कीर्तनातून समाजाच्या समस्यांवर उपाय सांगितले. कीर्तन करता करता बाबा दोन्ही हात वर करून लोकांनाही करायला सांगून गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असे म्हणायला सांगत असत. ज्या गाडगेबाबांनी दगडाचे देव नाकारले त्यांनीच नामस्मरण चालू ठेवा हे सुद्धा सांगितलं बरं का. दुसऱ्याची निंदा जिभेने करण्यापेक्षा गोविंदाचे नामस्मरण करा असे सुचवले. गाडगेबाबांनी दगडधोंड्याची पूजा करू नका असे सांगून खरा देव ओळखा हे सांगितले. माणसातला देव जाणून घ्या, माणुसकीने माणसांशी वागा ही खरी देवपूजा. परंतु कोणाच्याही देवाला त्यांनी कधीच अपशब्द उच्चारला नाही. ऋणमोचनाला बाबा जात असत. हे ऋणमोचन म्हणजे काय तर ऋणातून सुटका. आई वडील, गुरु, समाज यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांची सेवा करा. ऋण घेऊन सावकाराचे गुलाम होऊ नका असे सांगून प्रबोधन केले. कोणाची लाकडे फोडून द्यावी, कोणाच्या शेतात नांगर धरावा, कोणा म्हातारीचे ओझे उचलून द्यावे, कुठे देवळात घाण कचरा दिसला की बाबांनी कोणाला खराटा मागावा, न मिळाल्यास रानातून तुराट्या गोळा करून सारा परिसर स्वच्छ करावा. सोबतच आजूबाजूच्या गल्ल्या बोळही झाडून टाकाव्यात. कोणी भाकर देऊ लागला की अर्धीच घ्यावी. पुढील दारी जाऊन चटणी किंवा कोरड्यास मागून एखाद्या दगडावर बसून खावे व जवळच्या गाडग्यात पाणी मागून प्यावे. रानातील एखाद्या झाडाखाली दिवस काढावा. रात्र झाली की हाती 2 दगड घेऊन त्याच्या तालावर एखाद्या देवळात पारावर उभे राहून भजनास सुरुवात करावी. एखाद्या झाडाखाली रात्र काढून लोक जागे व्हायच्या आत पुढच्या प्रवासाला निघून जावे. कुठेही गुंतू नये. कुठलाही मोह, पाश, गुंता निर्माण होत आहे
असे लक्षात आले की तेच स्थळ सोडावे. माणसांच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधत बाबांचा प्रवास चालू असायचा. सामान्य माणसात ते हिंडत, भाकरी मागत, त्यांची दैन्य पाहत. व्यसनं, स्वच्छता, अंधश्रद्धा, नीतिमत्ता, शिक्षणाचा अभाव ही सामान्यांची दुःखाची कारणे त्यांना जाणवली. समाजातील ही विषमता पाहून बाबा झटून कामाला लागले. आपल्या घरापासूनच त्यांनी सुरुवात केली. संसारावर तुळशीपत्र ठेवून यापुढे आडल्या नडल्यांना मदत, दीनदुबळ्या अनाथांची सेवा करीत देवाचे नाव घ्यावे या निश्चयाने भ्रमंती सुरू झाली. त्यांच्या निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाने लोकांना त्यांची उंची कळू लागली. कामाचा सपाटा माहीत होत लोकांच्या मनात आदर निर्माण झाला. अंगावर चिन्हांचा वेश, हाती एकतारी घेऊन अफाट निरीक्षणाने खेडूतांना समजेल अशा वऱ्हाडी सोप्या भाषेत बाबा कीर्तन करीत. त्यांच्या स्वरातील कारुण्य भरलेल्या आवाजाने योग्य परिणाम होऊन लोक व्यसन त्यागाचा निश्चय संकल्प करीत. कधी कठोर शब्दांचे आसूड ओढून कीर्तनाद्वारे जनजागृती करून चैतन्य निर्माण करीत. त्यांनी केलेल्या प्रवासात आलेल्या अनुभवातून जे जे प्रत्ययास आले तेच कीर्तनात सांगत. दगडातला देव नाही तर माणसातला देव जाणून घ्या असे सांगणारे गाडगे बाबा खरे समाजवादी समाजसेवक होते. दीनदुबळ्यांचा वाली, शिक्षणद्रष्टा संत, भूतदयावादी, विज्ञानवादी, वैचारिक सुधारक, स्वप्रज्ञेचा कीर्तनकार, डोळस वारकरी, निष्काम कर्मयोगी, निस्वार्थ समाजसेवी संत असे गाडगे बाबा समाजामध्ये प्रबोधनाचा दीपस्तंभ म्हणून सर्वांसमोर उभे राहतात. 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या या आधुनिक संताचे कार्य 20 डिसेंबर 1956 रोजी देह अनंतात विलीन होईपर्यंत अखंडपणे चालू होते.